विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मागच्या तासाला आपण कवी गझलकार सुरेश भट यांची कविता रंग माझा वेगळा अभ्यासलेली आहे। त्यावरती मी तुम्हाला कृती सुद्धा पाठविलेल्या आहेत, त्या आपल्यापर्यंत पोहोचलेल्या असतीलच आणि आपण त्या पूर्ण करालच ही अपेक्षा व्यक्त करतो आणि आजच्या तासाला सुरुवात करतो। आजचा जो आपला घटक आहे हा व्याकरणाचा घटक आहे आणि या घटकातील अलंकार हा आपण प्रकार अभ्यासणार आहोत। यापूर्वी आपण व्याकरण या घटकामध्ये समास, समासाचे प्रकार आणि प्रयोग, प्रयोगाचे प्रकार याविषयी माहिती मिळवलेली आहे। आजचा जो प्रकार आहे अलंकार, अलंकाराविषयी आपल्याला माहिती मिळवायची आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, चला आपण सुरुवात करूया अलंकार या घटकाला। पुन्हा एकदा मी आपलं या तासामध्ये स्वागत करतो आणि मी या तासाला सुरुवात करतो। विषय मराठी, इयत्ता 12वी, घटक व्याकरण, अलंकार। विद्यार्थी मित्रांनो, अलंकार तसा हा आपल्याला काही नवीन प्रकार नाहीये। बहुधा आपण इयत्ता 8वी पासून इयत्ता 11वी पर्यंत प्रत्येक इयत्तेमध्ये अलंकाराचा कोणता ना कोणता तरी उपप्रकार अभ्यासलेला आहेच। तेव्हा या वर्षी आपल्याला अलंकाराचे कोणते उपप्रकार आहेत ते मी नंतर तुम्हाला सांगणारच आहे। जरी आपण इयत्ता 8वी पासून जरी अलंकाराचा अभ्यास केला असेल तरीही आपण अलंकार म्हणजे काय, अलंकाराचे प्रकार आणि त्याचे उपप्रकार व्याख्येसह इत्थंभूत माहिती पाहणार आहोत। तेव्हा चला सुरुवात करतो आहे आजच्या तासाला। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल अलंकार। साहजिकच अलंकार हा शब्द उच्चारल्यानंतर आपल्या समोर जे काही एक चित्र उभं राहतं ते म्हणजे दागिना। मग तो दागिना गळ्यातला असेल, कानातला असेल, नाकातला असेल, दागिन्यांविषयी। मग चला तर या दागिन्यांविषयी काय सांगितले अलंकाराविषयी जरा सविस्तरपणे आपण विचार करूया। अलंकार या शब्दाचा अर्थ दागिना असा आहे। दागिने घातल्याने माणसाच्या शरीराला शोभा येते व त्याच्या सौंदर्यात भर पडते। विद्यार्थी मित्रांनो, मूळचं जे आपलं सौंदर्य आहे या सौंदर्यात भर घालण्यासाठी किंवा आपलं सौंदर्य अधिक खुलून दिसण्यासाठी आपण अलंकाराचा किंवा दागिन्याचा उपयोग करतो। त्याचप्रमाणे दागिन्याप्रमाणेच रंगी बेरंगी कपड्यांनी कोणाच्या शरीराला शोभा येते? कोणाचा चेहरा चष्मा घातल्यामुळे सुद्धा अधिक खुलून दिसतो। मुळात अलंकारात शरीराला शोभा आणण्याचा धर्म असतो आणि जी गोष्ट आपली आहे, व्यक्तीची आहे, माणसांची आहे, तीच गोष्ट भाषेची सुद्धा आहे। आपली भाषा, आपली मातृभाषा अधिक परिणामकारक किंवा चांगली दिसावी म्हणून, पुन्हा एकदा लक्ष देऊन ऐका, आपली भाषा अधिक परिणामकारक किंवा चांगली दिसावी म्हणून आपली नेहमीची साधी भाषा न वापरता आपण वेगळ्याच पद्धतीने तीच भाषा सांगून ती अधिक आकर्षक करण्याचा प्रयत्न करतो। उदाहरणार्थ बघा, एखादा भाऊ, एखादे वडील, एखादी आई, एखादा कदाचित प्रियकर एखाद्या मुलीला बोलत असेल, तुझे चालणे मोहक आहे, सुंदर आहे तुझं चालणं,
पण हेच जर कवीला म्हणायचं असेल तर कवी बघा, तुझे चालले मोहक आहे, सहजपणे आपण बोलू शकतो. पण हेच जर कवीच्या लेखणीतून उतरलं तर कसं येईल बघा. चांदणे शिंपीत जासी चालता तू चंचले. चांदणे शिंपीत जासी चालता तू चंचले. अर्थ तोच आहे. तुझे चालणे मोहक आहे किंवा सुंदर आहे, आकर्षक आहे, अर्थ तोच आहे. पण जेव्हा आपण अशा प्रकारे चमत्कृतीपूर्ण रचना करतो तेव्हा अशी शब्दरचना कवीने केल्यामुळे तीच कल्पना अधिक उठावदार वाटते. व यावरील ओळींमध्ये कोणत्या अक्षराची पुनरावृत्ती झाली बघा. च, चांदणे, चालता, चंचले. आणि मग या विशिष्ट च या अक्षराची पुनरावृत्ती झाल्यामुळे त्याच्यामध्ये वेगळीच लय आणि नाद निर्माण होतो. आणि च हे अक्षर वारंवार आल्यामुळे हे वाक्यही आपल्या कानाला ऐकताना गोड वाटते. आता दुसरं उदाहरण बघूया. आई आपल्या बाळाला झोपाळ्यामध्ये झोक्यामध्ये झोपवत आहे. तिला काय म्हणायचं आपल्या बाळाला? डोळे मिटून घे व झोप. डोळे बंद कर आणि झोप. अर्थ साधा आहे, शब्द तेच आहे. पण हेच जर कवीच्या लेखणीतून जर येईल तर कसं येईल बघा. डोळे मिटून घे व झोप बाळाला निजविताना आईला असे म्हणायचे असते. सहज साधे. परंतु हीच साधी सरळ कल्पना कवी आपल्या शब्दात कशा प्रकारे मांडतो. पापणीच्या पंखात झोपू दे डोळ्यांची पाखरे. पापणीच्या पंखात झोपू दे डोळ्यांची पाखरे. डोळ्यांची पाखरे, पापणीचे पंख, अशा प्रकारे जी काही पापणीचे पंख, डोळ्यांची पाखरे ही चमत्कृतीपूर्ण रचना आहे किंवा शब्द चमत्कृती आहे. येथे डोळ्यांना पाखरे मानल्यामुळे साधा विचारही शोभून दिसतो. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, भाषेला ज्याच्या ज्याच्यामुळे शोभा येते त्या गुणधर्मांना भाषेचे अलंकार असे म्हणतात. कधी कधी एकच वाक्य किंवा त्या वाक्यामध्ये एकच शब्द शेवटी आला असेल त्यामुळे यमक साधला जातो. किंवा या अगोदर आपण उदाहरण पाहिलं, चांदणे शिंपीत जासी चालता तू चंचले. च या अक्षराची पुनरावृत्ती आहे. अशी पुनरावृत्ती झाल्यामुळे त्याच्यामध्ये एक वेगळी लय नाद निर्माण होतो. किंवा जसं डोळ्यांना पाखरे मानल्यामुळे म्हणजे जी उपमा दिलेली आहे अशा प्रकारच्या उपमा दिल्यामुळे ही अशी शब्द चमत्कृती पूर्ण रचना जी होते आणि त्यावरून त्यांना अलंकाराचं रूप येतं. म्हणूनच म्हटलेलं आहे, भाषेला ज्याच्या ज्याच्यामुळे शोभा येते त्या गुणधर्मांना भाषेचे अलंकार असे म्हणतात. ठीक आहे, भाषेचे अलंकार असे म्हणतात. आता आपल्याला प्रामुख्याने बघायचंय भाषेचे अलंकार. आपली जी आपण मातृभाषा जी बोलतो, जी आपली मातृभाषा आहे मराठी, या भाषेमध्ये जे काही अलंकार आहेत, जी काय आपली भाषा नटवून सजवून थटून आपल्या समोर सादर केली जाते त्याला जे काय अलंकार म्हटले जातं या भाषेचे अलंकार. मग त्याचे प्रकार एक आहे बघा, शब्द अलंकार. कोणता अलंकार? शब्द अलंकार. आणि दुसरा आहे अर्थ अलंकार.
कदाचित हे आपण 8वी ते 11वी या स्तरांवरती अभ्यासलेला असेल, तरीही जो काही या वर्षी आपल्याला 12वीसाठी अभ्यास करायचा आहे, ज्या अलंकाराच्या उपप्रकारांचा, त्या अगोदर जो काही आपला बेस म्हणजे पाया आहे, त्यासाठी आपण हा संपूर्ण खटाटोप करीत आहोत. मग भाषेचे आपण 2 अलंकार पाहिलेले आहेत. 1 शब्दालंकार, 2 अर्थालंकार. त्यापैकी जो शब्दालंकार आहे, त्या शब्दालंकाराचे उपप्रकार नंबर 1 यमक, अनुप्रास आणि श्लेष. पुन्हा एकदा ऐका, हे शब्दालंकाराचे उपप्रकार आहेत. नंबर 1 यमक, नंबर 2 अनुप्रास, नंबर 3 श्लेष. आता आपण सविस्तरपणे या शब्दालंकाराचे उपप्रकार जे आहेत त्याचा आपण विचार करणार आहोत. तेव्हा सर्वप्रथम यमक अलंकाराविषयी आपण माहिती मिळूया. यमक अलंकार व्याख्या सांगत आहे, लक्ष द्या इकडे. कवितेच्या म्हणजे आपल्या समोर ज्या काही कवितेच्या ओळी असतात त्यांना चरण सुद्धा म्हटलं जातं, पदबंध म्हटलं जातं. पदबंध म्हणजे कवितेची ओळ विशिष्ट शब्दांमध्ये बांधलेली असते, त्याला पदबंध असं म्हटलं जातं. त्याला चरणही असं म्हटलं जातं. आपण आपल्यासाठी ओळ असं म्हणूया किंवा काव्यपंक्ती असं म्हणूया. कवितेच्या चरणात शेवटी, मध्ये किंवा ठराविक ठिकाणी, लक्ष द्या इकडे काय आहे, कवितेच्या चरणाच्या शेवटी, मध्ये किंवा ठराविक ठिकाणी एकच अक्षर आलेले असेल, त्यामुळे त्या रचनेमध्ये काय होते, लय, ताल, नाद निर्माण होणे, तसेच टाळी वाजवावीशी वाटणे, टाळी वाजवावीशी असे वाटणे, अशा रचनेला यमक अलंकार असे म्हणतात. पुन्हा एकदा ऐका, कवितेच्या चरणाच्या शेवटी, मध्ये किंवा ठराविक ठिकाणी एकच अक्षर आलेले असते. बरोबर आहे. आता मी तुम्हाला ते उदाहरण सांगत आहे. कोणतं उदाहरण आहे बघा. सुसंगती सदा घडो, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. आहे सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा जडो, विषय सर्वथा ना आवडो, विषय सर्वथा ना आवडो. हे बघा, पुन्हा एकदा ऐका. सुसंगती सदा घडो, कोणतं अक्षर आले बघा, सुजन वाक्य काणी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा ना आवडो. कोणता आलेला आहे, मध्ये आणि शेवटी अक्षर दो 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 दो. मग ती कविता आपण कशी बोलते बघा. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा ना आवडो. या ओळीच्या शेवटी जेव्हा एकच अक्षर आल्यामुळे त्याच्यामध्ये लय निर्माण होते, ताल निर्माण होतो, नाद निर्माण होतो. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, येथे जो अलंकार आहे त्याला म्हणतात यमक अलंकार. कोणता अलंकार, यमक अलंकार. ठीक आहे. आता त्याच्यानंतर अशा प्रकारे येथे जो अलंकार होत आहे तो आहे यमक अलंकार. कोणता अलंकार, यमक अलंकार. आता यानंतरचा जो काही
शब्द अलंकाराचा उपप्रकार आहे तो आहे अनुप्रास. कोणता आहे? अनुप्रास. लक्ष देऊन ऐका, व्याख्या सांगतोय. एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या ओळीत एकाच अक्षरांची पुनरावृत्ती होते. यमक अलंकारामध्ये काय सांगितलेलं आहे? कवितेच्या चरणाच्या शेवटी किंवा ठराविक ठिकाणी एकच अक्षर येते. अनुप्रासामध्ये काय आहे? एकाच अक्षराची पुनरावृत्ती होते, म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा अधिक वेळा ते अक्षर त्या ओळीमध्ये आलेलं असतं. म्हणजे चांदणे शिंपीत जासी चालता तू चंचले, हे सुद्धा उदाहरण अनुप्रासांचं आहे. पुन्हा एकदा ती व्याख्या सांगतोय अनुप्रासाची आहे का? एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या ओळीत एकाच अक्षराची पुनरावृत्ती होते, म्हणजेच एकच अक्षर दोन किंवा दोन पेक्षा अधिक वेळा आलेले असते, तेव्हा अशा रचनेला अनुप्रास अलंकार असे म्हणतात. आपण त्याचं उदाहरण पाहणार आहोत. उदाहरण बघा. गडद निळे जलद भरून आले. गडद निळे जलद भरून आले. या ओळीमध्ये पुनरावृत्ती कोणकोणत्या अक्षराची आहे? ग, ड, द, न आणि ल. आले आपल्या लक्षात? पुन्हा एकदा बघा. गडद निळे जलद भरून आले. ग, द, द, न, ल इत्यादी अक्षराची काय आहे? पुनरावृत्ती आहे. पुनरावृत्ती म्हणजे काय? ते अक्षर दोन किंवा दोन पेक्षा अधिक वेळा त्या ओळीमध्ये आलेली आहेत. आणि हा कशाचा गुणधर्म आहे? हा गुणधर्म आहे अनुप्रास अलंकाराचा. ही व्याख्या कशाची आहे? अनुप्रास अलंकाराची. पुन्हा एकदा आठवण करून देतो. अनुप्रास अलंकारामध्ये जेव्हा कवितेची ओळ किंवा चरण किंवा पदबंध असतं, त्या ओळीमध्ये एकच अक्षर दोन किंवा दोन पेक्षा अधिक वेळा आलेले असते, तेव्हा त्याला अनुप्रास अलंकार असे म्हणतात. आता मी दुसरं उदाहरण सांगतोय बघा. दुसरं उदाहरण. पांडुरंग पाटलाचा पिवळा पटका पाण्यात पटकन पडला. लक्षात आलं? पांडुरंग पाटलाचा पिवळा पटका पाण्यात पटकन पडला. इथे कोणत्या अक्षराची पुनरावृत्ती आहे? प. कोणत्या अक्षराची आहे? प या अक्षराची पुनरावृत्ती आहे. ट या अक्षराची पुनरावृत्ती आहे. आणि ल या अक्षराची काय आहे? पुनरावृत्ती आहे. आता तुम्हाला इयत्ता 8वी पासून कदाचित 11वी पर्यंत तुमच्या ओळखीचं एक उदाहरण सांगितलेलं असेल. 10वी पर्यंत कदाचित तुमच्या शिक्षकांनी किंवा जी कोणी शिक्षिका असेल तिने काकाच्या कामाची, कोर्टाची, कागदे, काकीने, कैचीने, करा कापून, कचरा केली. बरोबर ना? दुसरं उदाहरण सांगतो बघा आता. खड़क सिंह के खड़कने से खड़कती है खिड़कियां. अनुप्रास. चंदू के चाचा ने चंदू के चाची को चांदनी चौक में चांदी के चम्मच से चटनी चटाई. अनुप्रास. ओके, ठीक आहे. इथपर्यंत आपल्याला कळलेलं असेल असं गृहीत धरतो. आणि पुढील जो काही शब्द अलंकाराचा उपप्रकार आहे श्लेष, इकडे वळतो. आता श्लेष म्हणजे काय? ऐका. वास्तविक पाहता श्लेष याचा अर्थ आहे आलिंगन देणे. आलिंगन देणे म्हणजे काय? मिठी मारणे.
बरोबर ना? मग इथे कोण कोणाला मिठी मारते? शब्द शब्दांनाच मिठी मारतात. म्हणजे काय? एकच शब्द असतो, एकच शब्द असतो, त्या एकाच शब्दातून दोन वेगवेगळे अर्थ निघालेले असतात, त्याला म्हणतात श्लेष. व्याख्या आहे, ती व्याख्या आहे का? श्लेष अलंकाराची व्याख्या: एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या ओळीत एकच शब्द दोन वेगळ्या अर्थाने आल्यास जेव्हा शब्द चमत्कृती साधते तेव्हा अशा रचनेला श्लेष अलंकार म्हणतात. कोणता? श्लेष अलंकार असे म्हणतात. पुन्हा एकदा ती जी व्याख्या आहे ती व्याख्या पुन्हा एकदा उच्चारतो, लक्ष देऊन ऐका. एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या ओळीत एकच शब्द दोन वेगळ्या अर्थाने आल्यास, एकच शब्द असतो, दोन वेगळ्या अर्थाने आलेला असतो, दोन अर्थ असतात त्याच्यात. अशा प्रकारची जेव्हा शब्द चमत्कृती साधते तेव्हा अशा रचनेला श्लेष अलंकार असे म्हणतात. उदाहरण सांगतो ऐका. कुस्करू नकाही सुमने. कुस्करणे, आपण फुलं कुस्करतो की नाही? तोडतो है ना, तुकडे करतो. कुस्करू नकाही सुमने, अर्थ बघा खाली दिलेला आहे तिथे. सुमने, सुमन म्हणजे एक फूल आणि सुमन म्हणजे चांगले मन. लक्षात आलं आपल्या? सुमन या शब्दाचे इथे दोन अर्थ आहेत. आता अशा प्रकारचंच मी दुसरं एक उदाहरण सांगतो ऐका. सुमनाने देवाची पूजा केली. सुमनाने, सुमनाने म्हणजे चांगल्या मनाने, दुसरं फुले वाहून, आणि तिसरं सुमन नावाच्या मुलीने. या सुमन मध्ये तीन अर्थ अभिप्रेत आहेत. यालाच म्हणतात श्लेष अलंकार. काय म्हणतात त्याला? श्लेष अलंकार. दुसरं उदाहरण सांगितलेलं बघा तुम्हाला. श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी. रुक्मिणी स्वयंवर या पुस्तकातील हे उदाहरण आहे. जेव्हा श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांचा विवाह होतो तेव्हा या रुक्मिणीचे पिता विचारतात, काय करणार आहेस, लग्नाला तयार आहेस का? तेव्हा ती म्हणते, श्रीकृष्ण नवरा मी नवरी. जर श्रीकृष्ण नवरा असेल तर मी त्याची नवरी व्हायला तयार आहे, पण शिशुपाल नवरा मी नवरी म्हणजे मी त्याचा वर म्हणून स्वीकार करणार नाही किंवा मी त्याला वरणार नाही. अर्थ काय बघा नवरीचा? वर म्हणून स्वीकार आणि वर म्हणून नकार. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, हा जो अलंकाराचा प्रकार आहे श्लेष, या श्लेष अलंकारामध्ये एकच शब्द दोन वेगळ्या अर्थाने आलेला असतो. आपण आतापर्यंत शब्द अलंकाराचे तीन उपप्रकार अभ्यासलेले आहेत. एक यमक, दुसरा अनुप्रास आणि तिसरा श्लेष. आपल्याला प्रामुख्याने इयत्ता 12वीला जो तुमच्या समोर आता अलंकार दिसतोय तुम्हाला, अर्थालंकार, या अर्थालंकाराचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आतापर्यंत फक्त मी तुम्हाला अलंकार म्हणजे काय आणि अलंकाराचा शब्द अलंकार जो प्रकार आहे त्याची ओळख करून दिलेली आहे. तुम्हाला या वर्षी इयत्ता 12वी साठी जे काही अलंकार आहेत ते आता तुमच्या समोर तिथे मी लिहिलेले तुम्हाला कदाचित दिसत असतील स्क्रीनवरती. मी वाचन करतोय, ऐका. अर्थ अलंकार, उपप्रकार त्याचे, उपमा,
उत्प्रेक्षा, रूपक, दृष्टांत, व्यतिरेक, चेतन गुणोक्ती, अनन्वय, अपूर्णहुती, अतिशयोक्ती, अर्थांतरन्यास. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला केवळ फक्त या वर्षी चारच, म्हणजे फक्त चार अर्थालंकाराचे चारच उपप्रकार आहेत जे तुम्हाला तिथे दिसत असतील, अधोरेखित केलेले आहेत, तिथे अंडरलाईन केलेले आहेत. एक आहे अनन्वय, दुसरा आहे अपूर्णहुती, तिसरा आहे अतिशयोक्ती आणि चौथा आहे अर्थांतरन्यास. पण हे मी तुम्हाला अर्थालंकाराचे सर्वच्या सर्व उपप्रकार याच्यासाठी दिलेले आहेत की उपमा आणि उत्प्रेक्षा आपण हे थोडक्यात तुम्हाला तोंड ओळख करून देणार आहे. आणि मग एकदा उपमा आणि उत्प्रेक्षा आपल्यापर्यंत पोहोचले की मग बाकीचे जे काही अनन्वय, अपूर्णहुती, अतिशयोक्ती, अर्थांतरन्यास हे जे काही अर्थालंकाराचे उपप्रकार आहेत हे सहज आणि सोपं होईल. या दृष्टिकोनातून आपल्याला केवळ फक्त उपमा आणि उत्प्रेक्षा एवढा अलंकार एक आपल्याला ओळख म्हणून अभ्यासायचा आहे आणि परीक्षेसाठी अनन्वय, अपूर्णहुती आणि अतिशयोक्ती अलंकार, अर्थांतरन्यास हे आपल्याला अभ्यासायचे आहेत. तेव्हा मी थोडक्यात तुम्हाला उपमा हा जो काही अर्थालंकाराचा उपप्रकार आहे याविषयी मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो. उपमा मुळात लक्षात घ्या, उपमेचे म्हणजे उपमा अलंकारामध्ये चार घटक असतात: उपमेय, उपमान, साधारण धर्म आणि साम्यवाचक शब्द. आता उपमेय म्हणजे काय? ज्या शब्दाची तुलना करायची आहे तो शब्द, ज्याची तुलना करायची आहे तो. उपमान म्हणजे काय? ज्याच्याशी तुलना करायची आहे तो शब्द. नीट लक्षात घ्या, उपमेय ज्याची तुलना करायची आहे तो शब्द, उपमान ज्याच्याशी म्हणजे ज्या शब्दाशी तुलना करायची आहे तो शब्द, साधारण धर्म म्हणजे त्या दोन वस्तूतील सारखेपणा, आणि साम्यवाचक शब्द समानता दाखविणारा शब्द. उपमा अलंकारामध्ये समानता दाखविणारे शब्द म्हणजे साम्यवाचक शब्द हे आले तरच उपमा अलंकार होतो. याच्या व्यतिरिक्त जर दुसरे आले तर तो उत्प्रेक्षा अलंकार होतो. मग उपमा अलंकारामध्ये साम्यवाचक शब्द कोणते असतात लक्षात घ्या. साम्यवाचक शब्द सारखा, सम, जेवी, सदृश्य, गत, परी, समान इत्यादी हे जर साम्यवाचक शब्द त्या ओळीमध्ये असतील तर समजायचं उपमा अलंकार तेथे आहे. ठीक आहे. आता त्याची व्याख्या सांगतो ऐका. दोन वस्तूतील साम्य म्हणजे दोन ज्या वस्तू आहेत त्याच्यातला साम्य, सारखेपणा, चमत्कृती पूर्ण रीतीने जेथे वर्णन केले असते तेथे उपमा अलंकार असतो. कोणता अलंकार? उपमा हा अलंकार असतो. उदाहरण दिलेले बघा तुमच्या समोर. मुंबईची घरे मात्र लहान, मुंबईची घरे मात्र लहान, कबुतराच्या खुराड्यासारखी. तुम्हाला उदाहरण दिलंय, मुंबईची घरे मात्र लहान, कबुतराच्या खुराड्यासारखी, कबुतराच्या खुराड्यासारखी. दुसरं उदाहरण सांगतोय काय का? आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे, है ना. आता जे अगोदर तुम्हाला उदाहरण सांगितलं होतं, मुंबईची घरे अगदी लहान, खुराड्यासारखी, बरोबर आहे. आता त्या वाक्याची मी तुम्हाला फोड करून सांगत आहे. उपमेय काय आहे, उपमान कोणता आहे, सारखेपणा म्हणजे साधर्म्यवाचक शब्द कोणता आहे आणि साम्यवाचक शब्द कोणता आहे. मुंबईची घरे उपमेय आहे म्हणजे या शब्दाची तुलना करायची आहे. कोणाशी करायची आहे?
कबुतराच्या खुराड्याची म्हणजे हे उपमान आहे. मुंबईची घरे हे उपमेय आहे. कबुतराचे खुराडे हे उपमान आहे. आणि त्याच्यातला सारखेपणा काय, साधर्म्यवाचक. दोन्ही लहान आहेत. दोन्ही काय आहेत, लहान आहेत. हा झाला साधर्म्यवाचक शब्द. आणि साम्यवाचक शब्द कोणता आलेला आहे, आपण जे अगोदर सांगितल्याप्रमाणे कोणते साम्यवाचक शब्द आहेत, सारखा, जेवी, गत, प्रमाणे, सम वगैरे वगैरे. आणि इथे कोणता शब्द आहे, सारखी. म्हणजे हा कोणता शब्द आहे, सारखी साम्यवाचक शब्द आहे. आता बघा, उपमेय, उपमान, सारखेपणा म्हणजे साधर्म्यवाचक आणि साम्यवाचक शब्द. पुन्हा एकदा लक्ष द्या. मुंबईची घरे उपमेय, कबुतराचे खुराडे उपमान, लहान साधर्म्यवाचक शब्द, सारखी साम्यवाचक शब्द. आणि म्हणून येथे जो अलंकार आहे, मुंबईचे घरी अगदी लहान, कबुतराचे खुराड्यासारखी, म्हणजे इथे उपमा अलंकार आहे. कोणता अलंकार आहे, उपमा अलंकार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा लक्ष द्या इकडे, जरा लक्षपूर्वक आहे का. उत्प्रेक्षा अलंकारामध्ये सुद्धा हे चारही घटक असतात. उपमेय असतं, उपमान असतं, सारखेपणा असतो, साम्यवाचक शब्दही असतो. पण उत्प्रेक्षा अलंकारामध्ये साम्यवाचक शब्द कोणते असतात, तुमच्या स्क्रीनवरती दिसत असेल बघा. गमे, भासे, वाटे, काय, जणू, जणू काय, की. अशा प्रकारचे जे शब्द आलेले असतील त्याला म्हणतात उत्प्रेक्षा अलंकार. काय म्हणतात त्याला, उत्प्रेक्षा अलंकार. पुन्हा एकदा बघा, उत्प्रेक्षा अलंकारात ही वरील प्रमाणे उपमेय, उपमान हे घटक असतात. परंतु या अलंकारामध्ये साम्यवाचक शब्द म्हणून गमे, भासे, वाटे, काय, जणू, जणू काय, की अशा प्रकारचे साम्यवाचक शब्द आलेले असतात, तेव्हा त्याला म्हणतात उत्प्रेक्षा अलंकार. उदाहरणार्थ ऐका, ती गुलाबी उषा, ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू. प्रभात कालीचं सूर्योदयाचं वर्णन आहे. सूर्य उगवताना आपल्याला प्राची, प्राची म्हणजे पूर्व दिशा, ही गुलाबी दिसते. गुलाबी म्हणून म्हटलेलं आहे ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू. आता ऐका, ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेमासारखी. जर इथे सारखे शब्द आला असता तर इथे मात्र उपमा अलंकार असता. इथे कोणता शब्द आलेला आहे, जणू. आणि म्हणून याला म्हणतात उत्प्रेक्षा अलंकार. इथपर्यंत लक्षात आलंय. हे मी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो ही फक्त तुम्हाला तोंड ओळख करून दिलेली आहे. आणि दुसऱ्या तासाला, यानंतरच्या तासाला प्रामुख्याने इयत्ता 12वी साठी आणि विशेषतः आपल्याला परीक्षेसाठी जे काही 4 प्रकार आहेत, अनन्वय, आपणहुती, नंतर अतिशयोक्ती आणि अर्थांतरन्यास, हे जे 4 प्रकार आहेत अर्थ अलंकाराचे, हे आपण यानंतरच्या तासाला आपण सविस्तरपणे अभ्यासूया. तेव्हा आजच्या तासाला मी येथेच थांबतो. धन्यवाद.